राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। भाजप सरकारचा निषेध करून एपिसोडला सुरुवात करतो। इतकी अशी नीच वृत्ती की माझं चॅनल सुद्धा इम्प्रेशन लोकांना पाठवायचं बंद करून टाकलं। CPM डाऊन झाले म्हणजे आपण एपिसोड रोज डेली टाकतो, लोकांच्या पण इम्प्रेशन जात नाही, फोन येतात। मी म्हणलं सर्च करून बघा, सबस्क्राईब करा, लोकांना शेअर करा जास्तीत जास्त। बाकी 9 नंबरी नांगर 6 बैलाचा कसा लावायचा आमची जबाबदारी, तुम्ही काळजी करू नका। पुरा कार्यक्रम करून राबवून टाकतो। चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट, बस। यांना हाकलून द्यायची, दुसरी वखांडी बसवायची, मी तिलाही चांगलीच आशातला वाग नाही, पण सत्यमेव जे येते धरून चालायचं जीवात जीव असेपर्यंत। बघू आता कवर ही लढतात ती, आपण देत नाही। आजच्या स्टोरीला जाण्याआधी स्टोरीची सुरुवात स्टोरी सारखीच केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। दिस आल्या तकस हो रांगड, म्हातार म्हणतंय फुटलं तांबड, तपसून हातान घालतय बेतान, तपसून हातान घालतय बेतान, उश्याचं अंगात आंगड, जरी लंगड हो मारतय फिरून टंगड। संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक यांचं आजरामर गीत आहे, ध्यानात ठेवाय। ते सुवर्णक्षम अनुभवला बऱ्याच लोकांनी। आता दोघंही हयात नाही, दोघं म्हणजे कोण, दत्ता महाडिक आणि गफूरबाई पुणेकर। एक नंबर काय गफूरबाईंची कॉमेडी होती। सगळे कॉमेडियन खुले फेके त्यांच्या पुढं, असा विषय। गफूरबाई पुणेकर आणि दत्ता महाडिक पुणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आजच्या स्टोरीला सुरुवात करतो। दिवस वाईट येणार आहे, काळ वाईट येणार आहे, कलियुग वाईट येणार आहे, ही बऱ्याचशा लोकांना आधीच माहीत होतं। त्याच्यामुळे त्यांनी तशा प्रकारची गीत रचना केली आणि ते ह्या जगातून निघून गेले। आता काय होतंय, चांगलं कमी व्हायला लागले आणि वाईटाचा लय बोलबाला आहे बा, अशी तर आहे ही घटना। आता तुम्ही प्रेक्षणीय स्थळ बघायला जाता, त्याच्यामध्ये ताजमहल बरेच लोक बघतात। आग्र्याजवळ घडलेली घटना आहे आणि गावाचं नाव आहे अडूखेडी। शेतकरी आहे, 4.5 एकर जमीन आहे। शेतकऱ्याचं नाव आहे कांचन सिंह। शेतकरी व्यवस्थित, पण जमीन कमी, प्रोडक्शन त्यांनी जास्त केलं, जास्त किडं काढून ठेवलं। याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना शिक्षण नसतं, किती असावात काय असावात असा विषय। काही धर्माच्या नावाखाली काढणार, काही कळत नाही म्हणून काढणार, काही तर का देवाची देणगी होत्यात होणार, अशी बी असतात। ध्यानात ठेवा, पोरग काढणं किंवा पोरगी काढणं लय सोपी गोष्ट आहे, सहज हसत खेळत होत्यात। पण त्या मुलाला तुम्ही जर योग्य प्रकारचं शिक्षण, चांगल्या दर्जाचं कपडे, आरोग्य सगळं देऊ, त्याचं सगळं करू शकत नसाल, काढूच नका, लय वाईट अवस्था आहे। आणि काहींची पाष्टाव खेळत्यात ऊसाच्या, काहींची काही, ही अशी परिस्थिती आहे। त्याला आंगडं नाही, चड्ड्या नाहीत, अशी परिस्थिती। शिक्षण नाही, परत एक दुसरा मजूर तयार करून जातो आपण ह्या जगातून निघून, असं नाही झालं पाहिजे। ह्या कांचन शेतकऱ्याला 4 मुलं आणि 1 पोरगी। सगळ्यात थोरल्या मुलाचं नाव आहे राजबहादूर सिंह आणि तो मोठा मुलगा आहे आणि मॅनेजर आहे। कशावर माहिती आहे का, पेट्रोल पंपाचा मॅनेजर। सगळा हिशेब बिशाब तमक, सॅलरी 14,000 रुपये, डोक्याला ताण नाही। काही तसंच असतं, अल्पसंतुष्ट म्हणतात त्या गटात मोडतात काही लोक। प्रत्येक गरीब आज श्रीमंत होऊ शकतो, फक्त इथं आग लागली पाहिजे डोक्यात। आग कुठं लागली पाहिजे, इथं काय करता येईल, कसं करता येईल, आणि बनलेले आहेत। हा जो राजबहादूर सिंह याची बायको अशी धिंगाणा टाईप, तिकडं तसेच आहेत शक्यतो। ते फोटो मी त्या करता ओरिजिनल वाकडा तिकडा न टाकता तिचा ओरिजिनल टाकला, कारण त्यांच्याकडे बोरखा पद्धत असते इथपर्यंत। बोरखा म्हणजे बोरखा नाही म्हणतात त्याला, काय म्हणतात, पदर घ्यायचा पण इथपर्यंत घ्यायचा, नाकापर्यंत, चार दिसल्या पाहिजे। बोरातले आळेवानी गुळगुळीत बाई, कबुतरावानी गुबगुबीत बाई, पांढरे शिपीत, ती लय आकर्षक दिसतात तिकडच्या महिला आहेत। उत्तर प्रदेश, बिहार, तुमचं MP, आपण गेलतो ना, तुम्हाला सांगितलं ना, महिला लय सुंदर, ते दागिने बिगिने तसलं काय चालत नाही, छान राहतात एकदम। तर ती महिला, त्या महिलेचं नाव आहे राजबहादूर सिंहची बायको अर्चना सिंह। जेमतेम आता एवढं मोठं कुटुंब खाटल्याचं, ते दिरांना भाकरी काय मरणाच्या चपात्या रोट्यात थपावं लागत यार, संध्याकाळचं जमतं समजा बाता बिताव।
पण ती वैतागली होती, तिला काहीतरी श्रीमंत व्हायचं होतं किंवा तिला वाटतं पैशाची आर्थिक परिस्थिती सुधारावं असं तसं वाटू शकतं. ती नवऱ्याला वेळोवेळी सांगायची, म्हणजे आपल्या घरातून आपण एकत्र कुटुंब आहे, कुणीतरी जर श्रीमंत झालं, कुणीतरी मोठ्या नोकरीला लागलं तर आपला काळच उजाडेल भाऊ असं तसं. बऱ्याच जणांच्या मनात इच्छा असते. शेवटी ह्या जगातले 80% प्रश्न प्रॉब्लेम हे पैशाने सॉल्व्ह होतात, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं आजच्या जगात लय नाती जपान, लय वाकडं तिकडं काही वेळ आयुष्याचा घालवण्यापेक्षा तुम्ही मित्रात जाऊन गुटखा खाताना तवा पण छाती हृदय दडकत असतं का नाही, दडकत असतं का नाही, हृदय दडकत असतं का, तो काम पैसा कमावण्यासाठी असं वेळ घालवू नका. कारण ही दडकन थांबणार एक दिवस. थांबायच्या आत कमीत कमी लय नाही काय झालं मातीत जाऊ तिकडं तुमचं मथार पण जरी टिचीत गेलं ना तरी जिंकला तुम्ही, ध्यानात ठेवा. आता सुनेकडून मुलाकडून तुम्हाला 2 घास मिळते अशी अपेक्षा ठेवू नका. वृद्धाश्रमात जाऊन बघा, डसरा रडणारी माणसं भेटतात आपल्याला, वाईट अवस्था आहे. त्याच्यामुळं पैसा कमवा. ही अर्चना त्या नवऱ्याला पण ती आतून दुःखीच होती. पैसा कमवा, पैसा कमवा ती सांगायची बा. आपली नोकरी बदलता का, 14,000 मागत नाही असं तसं. धान्य मजगरचं आहे पण तेल मीठ गूळ काही लागत आहे, काय लागत नाही. आज कपडा लात्ता लागतोय, सण सुद्धा असतो, आजार पण असतं. 3 नंबरचा त्यांचा जो धीर होता आणि त्याचं नाव योगेश सिंह. हा योगेश त्यांच्या जरा बुद्धीला हुशार होता पोरगा. ती शिकलं बरं का, चांगलं शिकला, चांगला इंजिनियर झाला. पण त्याला काय नोकरी लवकर भेटाना. नोकरीच्या ठिकाणी गेला की त्याला म्हणायचे अनुभव काय, अनुभव काय. ह्यांनी एक ठिकाणी अनुभवासाठी 1.5-2 वर्ष गासली बा. अनुभवाचं सर्टिफिकेट घेतलं. त्याचं दैव इतकं बलवत्तर, त्याचं म्हणजे मातीतच कुत्रं हागलं बा. म्हणजे मातीत कुत्रं हागणे हा प्रकार चांगला असतो. कसा माहिती आहे का, लय त्रास घ्यावा नाही, उचलून टाकावं लागत नाही. माती अशी टाकाली की ओके कार्यक्रम. ही जुनी म्हणे मातीत कुत्रं हागणे. खुश झाला गडी. नोकरी लागली. नोकरी कुठं लागली बघा, सिमेंटची कंपनी एक प्रसिद्ध, आणि त्या सिमेंटच्या कंपनीत चीफ इंजिनियर म्हणून त्याची नोकरी लागली. 1 लाखापेक्षा जास्तचा पगार त्याला चालू झाला. दिरा आला भाऊ घरी, सगळ्यांना आनंदी बातमी दिली. ही जी बाबी होती त्याची मोठी अर्चना सिंह, तिला बी तिने चांगली बरजरी चमचम करणारी खडी अशी असती बघ, खडी तसली साडी आणली. महाराज खुश, बाबी खुश, देवर खुश, अख्खं घरदार खुश, सगळे खुश. परत गेला काम. ह्या अर्चना सिंह डोकं काय लावलं बघा. अर्चनानी त्याच्या थोरल्या भावाच्या बायकोनी, त्याच्या वहिनीनी असं डोकं लावलं. म्हणली एवढा पगारदार असलेला माणूस आपल्या घरात आलाय, आता आज आपण मस्त एकत्र आहे, पण भविष्यात चुली झाल्या 2, तुम्ही आम्ही कोण होणारच आहे, कवा तरी वेगळं निघतच. आणि आता ही जुन्यापणा लोकांचे पण 2 भाऊ जर वेगळे निघायचे म्हणलं तर त्याला संमती असते. कवा तरी निघायचं, कवा तरी निघायचं, मग होऊन जाऊन द्या. आज सुखासुखी राहत्यान, आपापल्या कारभारी बांधत्यान, आणि प्रपंच काही त्यांना नीट कळत. बऱ्याच जणांचं एकत्रित होतं, गरगरीत होतं. आता पार नको त्या ठिकाणी माती जाऊस तर त्यांना काम करावं लागतं, अशी अवस्था आहे. काही ठिकाणी 5 मुलं असले की त्यांना पंचरत्न मानायची. त्यांचे व्यवसाय, कोण सरपंच, कोण काय, पंचरत्न म्हणजे 5 मुलं वेगवेगळे झाले. इस्त्रीचे कपडे घालणार आहेत ते डायरेक्ट शेतीत दारा दिसायला लागले. असं असतं जगात, करावंच लागते पडीक ठेवून थोडं जमून. त्या अर्चनाने डोकं असं लावलं की माझी बहीण धाकटी, तिघी बहिणी सगळ्या शेवट नव्हती लग्नाची राहिली होती. माझी बहीणच ह्या घरात आणायची आणि लाख रुपये, 1.25 लाख रुपये पगाराचा नोकरदार. घर कसं आम्ही बहिणी व्यवस्थित राहू आणि घराव कसं कमान राहील, सगळं व्यवस्थित राहील. तिचं प्लॅनिंग आतलं चालू झालं. बाईचं प्लॅनिंग काय चाललं असतं, बऱ्याच वेळा गाड्याला तपास नसतो ध्यानात. गड्याचंही लय डोकं लावायचं नाही. गड्याच्या डोक्यात लय कार असतो, बाहेरचा आतला व्यवहार, पाणी आमकं तमकं. पण बाईचा म्हणजे लोक असं घरात निवांत असतो, शांत असतो, एकांत असतो. तो विचार असा करतो की काय बा फिल्डिंग लावता येईल, कुठं काय कसं करता येईल. काय हिने लावली फिल्डिंग, म्हणली माझी बहीणच घरात करून आणायची त्या धाकट्या योगेशला. मग ती नवऱ्याला सांगितलं, होय भाऊ तुम्हाला माहिती आहे, होय हो म्हणल्यावर हो द्यावाच लागत, नाही तर टंगडी डायरेक्ट लांब फेकली जाते. तिथे विषय नाही, बोला. ती काय मनापासून नवरा म्हणत नाही, पण बोला म्हणावंच लागतं. ती मी काय म्हणत होते पटकुनी बोलत नाहीत. काय म्हणत होता,
मग आपली गुड्डी आहे माझी बहीण, आपली योगेश भाऊजीला आपण करून आणू. आता संवाद हिंदीत होता त्यानं, तुम्हाला मराठीत सांगतो. आपण करून आणू, चांगलं आहे. पण नुसतं बोलून जमत नाही. त्यासाठी दोन नवरदेव नवरीची एकमेकाची परवानगी गरजेची असते. परवानगी ते जर झालं तर माझी काही अडचण नाही, चांगली गोष्ट आहे. तू कशी मला सोन्यासारखी भेटली तशी ती पण असेल. त्याने आपली रात्रीची सोय करून टाकली. नको बा तारास रात्रीचा, आता थोडं एक शब्द टाकून द्यावा स्तुतीचा, असं असतं. ते करावं लागतं. तुम्हाला कळायच नाही, लग्न झाल्यावर कळलं. बाया महाराजी खुश झाली, खुलली. भया नवऱ्याची परवानगी थोरलेत. आता ते काय म्हातारे काय आपल्या आणि म्हातारा तसं काय डोक्याबाहेर नव्हतं. म्हाताऱ्याच्या डोक्यात फक्त गहू पिकवायचा, तांदूळ पिकवायचा, सोयाबीन पिकवायचं, घरात आणून टाकायचं, खामा नाहीच. शिल्लकीच माहेरला फोन, असं असं एवढी मोठी करून अजिबात बोलायचं नाही माया पुढं, मी आहे ना, असं तसं. तिच्या घरच्याचे माहेरचे सगळ्याची परवानगी, तिच्या आईची तर सगळ्याची आधी. कारण आई तुम्हाला माहिती आहे मेने बऱ्याच जणांच्या प्रपंचाला कुत्रा लावला आहे आयांनी. ध्यानात ठेवा. स्वतःच्या पोरीचा वापर करून. कालच एक फोन आलता, 70 लाख रुपये मागितल्यात, 4च महिने नांदली या, दुसऱ्याच्या गाडीत फिरती या, यांच्याकडे पुरावा येत. काय करता आता? आता कोर्टात गेली केस, 70 लाख अशी तर आहे. आता विषय असा आहे, घरच्यांनी दिली परवानगी, गुड्डी तर बिगर कपड्याची उड्या मारायला लागली. त्याला काय भाऊ, 1.25 लाख महिन्याचा नोकरदार, आणि बहिणीकडे जाणार, बहिणी जीव लावणार, दुनियादारी लावली स्वप्न बघायला. मी आहे, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं जमावते. तरी आईनी म्हणलंच तिच्या ह्या अर्चनाच्या, तुझं ऐकते का घरची? आणि मग म्हणली रात्रंदिवस म्हणली, मी एवढा कणकीचं गोळं मळी ती गेला, रोट्या थापी ती, तुकडं घाली ती, माझं ऐकत नाही असं कसं होईल? मी थोरली घरात, माझा बी हक्क आहे, मी बोलते, मी करते, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. कायची आहे ना. शिगरी आली की दिराला फोन केला, आला बघून दीर आला. दीर आल्याच्या नंतर दीराला सांगितलं माझी बहीण आहे आणि ती. आता कसं आहे, पाहुणं रावळ्यात जवळचीच म्हणल्यावर लग्नात कार्यात जाणे नसतं, घरी एकमेकाला एकमेक कोण कसं आहे सगळं माहीत असतं. योगेशचा विषय असा होता की हिची बहीण जी आहे ती मजदिकणी होती, पण तिचा एक प्रॉब्लेम होता, तिने तोंड उघडलं, तिचे खालचे आणि वरचे जे दात होते त्या दाताच्या मध्ये फटी 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 होत्या. दंतपंक्ती नावाचा एक प्रकार असतो. तुम्ही आतापर्यंत तुम्हाला ज्या दाखवण्यात आल्या ते हाडकाच्या पिठाचं कोलगेट घेण्यासाठी, कोलगेट, त्या दंतपंक्ती जाहिरातीत कशा होत्या? 1 नंबर मधल्या होत्या का नाही? मग अशी दुनिया आहे. तुमच्या पुढे जी गाजात टांगलं जातं ना ते तुम्ही खरेदी करता, त्याला बळी पडता, असा विषय. त्या दंतपंक्ती म्हणले ती दात तिचं असं ही. मग बाबी लागली हसायला, अहो भाऊजी म्हणले दाताचं काय करायचं तुम्हाला? माझी बहीण आहे, चांगली आहे, सुशिक्षित आहे, अमकं तमकं. हे योगेशला काही ती आवडत नव्हती. त्याला वाटतं एखादी दुसरी बघावा, नवीन नातं जोडावा, असू शकतं त्याचं मत. एवढा मोठा शिकलेला पोरगा आहे. तो म्हणला मला विचार करायला वेळ. म्हणलं लगेच बाबीला जर नाराज केलं तर लगेच कालनात मीठ जास्त पडेल. त्यापेक्षा आपलं सायलेन्सली सांगू, थोडं नकार द्यायचा पण असा करून द्यायचा, थोडा लगेच नाही द्यायचा. विचार पोरगा होता. मला 2 दिवस विचार करायला वेळ द्या. ठीक आहे. एवढे मोठ्या जागा, एवढ्या चांगल्याच प्रकारची जागा मांडल्यावर दुसरी कुणी एक जागा चालून आली. ती मुलगी सुंदर होती, सगळं सुंदर होतं. यांनी तात्काळ त्यांना होकार दिला. त्या योगेशनी त्याचं लग्न असं समजा थोडक्यात परस्परच जमावलं. त्याच्या मित्रांनी दाखवली होती आणि इकडे नकार द्यायचा राहिलाच होता. मग बाबीला फोन केला. म्हणलं बाबी, ती दातात तुमच्या बहिणीच्या फटी असल्यामुळे मी काय करणार नाही बा, मला काही नको, त्यांना नकार करून कळवा. तुमचा काय याच्यात गुन्हा नाही, तुम्ही माझं चांगलंच बघताय, पण ते दातात फटी असल्यामुळे मला नको, बाकी काय नाही. आणि तुम्हाला एक अंदाज बातमी द्यायची होती, मी माझं जमावलंय आणि लवकरच येऊन आपण साखरपुडा करू. आय 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 आय, हिथं तर पार खालून वरून आग लागली हिला. मुर्दा मेला, त्याला पार आंघोळीची कपडे सगळे, त्याची कापडं धुतली, त्याला 2 टाइम गिळाया घातलं. माझं ऐकत नाही. माझ्या बहिणीला नाकारली, माझ्या बहिणीला नाकार. बाईच्या डोक्यात असलेला किडा एकदा वळवळ करायला लागला ना डोक्यातला. या कार्यक्रम बरं का, कुणाचा कार्यक्रम कसा होईल सांगता येत नाही. नाही 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 नाही, हे होऊनच देणार नाही. हा जर माझ्या बहिणीला जर मिळत नसेल,
नसल करत तर कुणाबरोबर त्याचं होऊन देणार नाही. हा, बाई त्वेषाने पेटली, बाई जिद्दीला पेटली आणि एकदा बाईने सगळं केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, बाई एकदा जिद्दीला पेटला त्याचं नव्हतं करायची ताकद तिच्यात आहे. सोन्यासारख्या पोरांना लग्न नावाच्या ह्याच्याखाली, लग्नाखाली, नावाखाली लग्न पवित्र बंधन अनेकांनी करट कार्यक्रम केलाय. संपत्ती बघून आता सगळं डिवोर्सला टाकल्यात. विशिष्ट जमाती, विशिष्ट अशा आयत खाणाऱ्या, काय म्हणते त्याला, लय मोठं भारी शब्द होता काय ते, आता नको बोलत, काय मा चॅनल बंद करायला बसल्यात. अशा बाया यांनी तो कार्यक्रम राबवत्यात. सावध राहायचं. लग्न हे लग्नासारखंच झालं पाहिजे. लग्न जर तुम्ही अंधविश्वास ठेवून केलं, सगळी चौकशी न करता, तर लग्नाचा तुमचा वाढदिवस नाही, तुमचा 13वा घालायची पाळी तुमच्या. इतकी बेकार अवस्था आहे. लग्नाच्या नावाखाली लुटणाऱ्यांची संख्या लय वाढलेली, दलालांची संख्या वाढलेली. चिनी ठरवलं याचा करेक्ट कार्यक्रम करते. माझी बहीण नाकारली. आली दिवाळी मला तुम्हाला माहिती आहे, जरी दिवाळी काढून असली तरी प्रत्येकाला सण पाहिजे असतो आणि उत्साह. आता आमचं गाव किंवा परिसरामधली दिवाळी सांगतो तुम्हाला, यंदा आहे ना थोडी कुचामल्यावर दिवाळी होती. काही लोकांच्या उत्साह नव्हता, काय नव्हतं. याचं कारण म्हणजे कांद्याने किडा बसवला होता 12-13, काही सडला, काहींचा काय नुकसान. म्हणजे शेतकऱ्याचं असं असतं. हा, मरणाचा पाऊस, एवढा पाऊस, ते आमच्या इथं ओलिता खालचा बाग आहे, त्यात पाण्यात पाणी म्हणल्यावर सगळं अबाड्यानं होऊन बसलं. अति पाणी, पडीक राहणं, माझं स्वतःचं पडीक पडलंय, आहे ती बरं आहे, पुढे इतकं पाणी त्याच्यात. शिनी ठरवलं दिवाळी येऊन द्या. आता हा नेमकं पहिल्या दिवशी आला, लक्ष्मी पुन्हा दिवशी सकाळी घरी आला. आला तर आला, सगळ्यांना भेटवस्तू घेऊन आला, बर जरी साडी बाबेला घेऊन आला, पण ही आपल्या तोंडापुरतं ते हसण्याचं नाटक केलं. लक्ष्मीपूजन सगळ्यांनी मिळून केलं, सगळी कपडे घातली, फटाकडं उडवलं थोडंफार. ही सगळं तुमच्या आमच्या दिवाळीसारखीच. लक्ष्मीपूजनाचा एक विषय की अर्धा पाऊण तासाचा जो काळ आहे ना, माणसाच्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन जास्त स्त्रवतं बघा सगळ्यांचे. याचं कारण म्हणजे तो अति उत्साहाचा, अति आनंदाचा क्षण असतो. नवीन कपडे असतात, फराळ असतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर खुशी असते. ही सगळ्यांच्या नसते, काही लोकांच्या नसते, ज्यांच्या घरात दुःख आहे, पण त्याचे जे साजरे करतात त्यांच्यात असते बा. मुलांच्या दृष्टीचं ते म्हणजे स्वर्गच असतो दिवाळीचा दिवस. सगळी झोपी गेली. आता याला काय झोप आहे ना योगेशला, का काम पेंडिंग होतं, यांनी लॅपटॉप खोलला, ती केलं बाबा बोटं घालायचं चालू. हा, आता मी काल साखरपुड्याला गेलतो कोळगावला, माझी सख्या बाचीचं साखर, एकच बाची तेवढी साखरपुडा झाला. ती IT वाली साकीट IT वालाच बघितला. हा, तिचं 18 लाख पॅकेज आहे, हिचं 8.5 लाख आहे. म्हणलं होईन पुढं वाढण, हळूहळू काम करतात. ते दोन्ही IT वाली, त्यांचं लग्न झालं. दुबईमधून ते नवरदेवाला मागणी येणार आहे ते कामानिमित्त. तिला म्हणलं तुम्ही जा दुबईला भाऊ, आता 5 वर्ष तिकडं. हा, एवढं कामवा, एवढं व्यवस्थित राहा की पुढच्या पिढ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. शेतकरी माणसं आहेत आम्ही. शेकडो पिढ्या फक्त 10-20च आले सगळी, सरकार बिरकार शेतकऱ्याचं कोण नाही. हा, त्याच्यामुळं शिक्षणाला किंमत आहे. शिक्षण घ्या, श्रीमंत बना. लॅपटॉपवर तर काम केलं 1:30 वाजेपर्यंत, गेला झोप. आता 1:30 वाजेपर्यंत जर काम केलं तर माणसाला लय गाढ झोप लागते. झोपलं ते गाढ झोपलं एकदम. 2:15च्या आसपास त्याच्या खोलीत प्रवेश. आणि त्यांचं बंगला जो बांधलेला आहे त्याचं काय आतलं काम राहिलं होतं, पुढून मागून पॅक केला. खोल्या बऱ्याचशा रिकाम्या होत्या, ज्याचे लग्न झाले त्याच्याच खोलीला दरवाजा बसवला. शेतकरी तसंच असतं तुम्हाला, म्हणजे एकदम पटापटा काम होत नाही. जे गरजेचं करीत पुढं चालायचं असतं, असा विषय. त्याच्या खोलीमध्ये ती बाई आली, त्याची अर्चना, ती आपलं लुंगी झोपलेलं, लुंगीवर लुंगी आणि लुंगीची आचुंगी. किचन मधला चाकू घेऊन आली. क्रिस्टल म्हणून एक चाकू असतो. घटना सांगायचा उद्देश असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड गाजते आज 5 दिवस झाले ही घटना. लुंगीची आत चुंगी, तिची हातात चाकू. ह्या बाईने ठरवलं की याची चुंगीच कापून काढते बा. माझी बहीण करत नाही, माझी बहीण त्याला अवघड आहे बाई. बाईने जर ठरवलं तर ती नवऱ्याला राजा बनवती, आणि बाईने जर ठरवलं तर ती भिकारी सुद्धा बनवती. हे पहिल्यांदाच आहे की बाई नपुसक पण बनवते. ही भयंकरी. अखिल भारतीय ठोकेकर संघटना, महाराष्ट्र ठोकेकर संघटना, अनैतिक संबंध संघटना यांनी लक्षात घ्या, तुमच्या सगळ्यांच्या चुंग्या डोक्यात येत. ध्यानात ठेवा माझं.
ती आली चाकू घेऊन, बघित ही लुंगीवर, लुंगी म्हणलं तुम्हाला माहिती, लुंगीला अशी एक ठिकाणी फाळणी असती, ती अखंडन मग बांधून टाकलं जातं आंढर पेंटात. एवढ्या गाढ झोपलेल्या माणसाला थोडी वडायला एक ईदभर काय लागते त्याला, ओढली, झिरो बल चालू, बल बी हलायला लागला, वाल काय होणार आहे बुवा आता, कारण हातात चाकू आहे. बलाला वरच्या बरंचसं चांगलं बघायची सवय असते, त्यातली त्यात गुलाबी बल असेल तर तुम्हाला कळायच नाही आतलं, तुम्ही जरा लग्न करून बघा. एक तर थंडीचे दिवस आहेत. ती चुकी काय प्रत्येक वेळेस मोठी स्टेशनला बागणार सगळ्याला माहिती, थंडीत तर पार वर जाऊन बसते, ती आळून बसती. चुंगी बी जागी झाली थोडी, कुणाचा हाते बा योग्य हाती, योग्य हाती, पुरुषाची चुंगी ती त्याला वाटलं स्त्रीचा हाते, योग्य हाती म्हणला. आज आनंदी आनंद उपभोगायला मिळणार असं त्याला बी वाटलं असतं चुंगीला. लय ज्या दुनिया बेकार निघाली, फक्त पुढचं कातड धरलं बा, अवघड आहे. वरून तिकडून बल बघतोय, हा गडी गाठ आपल्याला. मग ती चुंगी म्हणली बो धरले, पण थोडं चुकीचं धरले बो, आता काय करावं, फडी उचलता बी येईना, अंदर काही आहे ना, मुंडकं दाबल्यावर केलंय बा वरून. आणि जावा काय चुकीने चाकू बघितलाय दुसऱ्या हातात, आय 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 म्हणले लाईफ टाईम आपला नाटकाचा पडदा पडला चुकी म्हणले, आता काय आपण जगू शकत नाही. हा देवा इतका भयंकर, मी काय काय अपेक्षा करत होते, काय काय मला सुख भेटन, काय काय हे होईल, पण हे अरे मला चाकूच संपला बा, आपल्या नाटकाचा पडदाच पडला म्हणला. त्याला काही थोडा चाकू धरला, हे ओढला खासकून, त्याला काय लागतंय. इतका बेकार आघात इथं, हा इतकं सोपं नसतं हे. असं आडून उठलं ते, पण काही शरीराची अशी बाग येत आपल्या, ते सायन्स कसं आहे बघा, ते मग विज्ञान आहे. त्या ठिकाणी रक्ताचा प्रवाह जास्त असतो, कारण ते रक्तावरच काम करणारी वस्तू आहे चुंगी. जेवढं हृदय हे होईल, रक्ताचं प्रेशर जाईल, तेवढं ते कातड फुगत, त्याला म्हणायचं चुंगी. विज्ञान आहे याच्या पाठीमागं. आपल्या डोक्याच्या इकडं आणि इकडं दोन मोठ्या रक्तशिरा असतात. आपण नुसतं म्हणतो की गळ्यावर वार केले नेलं, अहो हिताची शिर जर कधी प्रेशर असतो, हाताला इथं एक शिर असते, इथं एक शिर, डॉक्टर दाबतो बघा कधी कधी, असं न नाडी म्हणतो, नाडी, त्याला ते ठोके, त्याचे रक्ताचे प्रवाह लाटा कशा त्या समुद्रात, तसं असतं ते. माणसाचं शरीर सुद्धा तुम्ही जाणून घ्या बरं का कधी कधी. शी माझं येड्याचं आहे का, शी म्हणजे एखादं वारबीर करतो आपण, म्हणतो ह्याने आमच्या का वार केले, कोण मेलं कोण जगलं. ज्यावेळेस ह्या ठराविक मोठ्याला नसा कट होत्या, त्यावेळेस रक्तप्रवाह स्पीडने कमी होतो. 5.5 लिटर माणसाच्या शरीरात रक्त असतं. 400 ml 500 ml जर कमी झालं तर चक्कर यायला, म्हणजे मेंदू जर कमी होतं ना लेवल, ते लगेच आरोड मारण्याचा. बाया तर पळाली, यांनी बघितली बाया पळाली, तर काय करता, अनपेक्षित घडलं. बाया पळाली, तो रक्तप्रवाह मारण्याचा 550 ml रक्त कमी झालं. पण जे कसं आहे तुम्हाला माहिती आहे आता, त्याला उच्च शिक्षित असल्यामुळं, मोठा असल्यामुळं पटकून एवढे सगळे उठले. काय झालं, कसं झालं, कशामुळे झालं, ह्याच्यावर डोकं लावण्यापेक्षा म्हणले काही होऊन द्या, पण याला आधी होता. ती निर्जीव होत चाललेली चुंगी आजच्या घेत होती साईडला बारकी, ते कातड्याची चुंगी आणि हागडी दोन्ही. रुग्णालयाचं नाव आहे JK हॉस्पिटल, त्या ठिकाणी दाखल केलं. डॉक्टरच्या इतिहासातली पहिलीच अशी केस आल्यामुळे तो म्हणा नको लई रिस्क घ्यायला, आपला मोकार बाजार उठायचा, आपलं ते ICU मल्टी स्पेशालिटी चकाचक त्याच्या नावाखाली जे लुटायचा कार्यक्रम चाललेला आहे, त्याच्यात खंड नको पडायला, हे जाऊ दे बुवा. डॉक्टरला त्या गोष्टीचं हे असतं, सलाईन बिलाईन लावायचं. मी काय ॲडमिट करू शकत नाही तुम्हाला, हे पेशंट एम्स दिल्लीतलं 1 नंबरचं रुग्णालय एम्स, हा लोकांचं गोरगरिबांचं लुटलेले खाल्लेले अनेक मंत्री संत्री त्या ठिकाणीच उपचार घेत असतात. हा लय म्हणजे त्यांचं राहणीमान बी चांगलं असतं, भरणारा पैसा असतो, लोकांचा खाल्लेला कडरोपानी. त्यामुळे ते एम्स हेलिकॉप्टरने नेले पेशंट, लक्षात घ्या. तिथून हेलिकॉप्टरने तिथं अगदी कमी वेळात. आता ते हायफाय रुग्णालय असतं, परदेशात निष्णात डॉक्टर असतात, तिथं आपल्याचं डॉक्टर परदेशात जाऊन सर्जरी करतात. आपण काय कमी नाही लोकांपेक्षा, आपल्याला नुसतं आकर्षण आहे अमेरिकेचं, त्यांच्या जीन्सचं, त्यांच्या चड्ड्यांचं, तसं काही नाही. आपण ग्रेट आहे, फक्त आपल्याला माहिती नाही जरा, आपण भारतीय लय भारी आहे. म्हणजे आपल्या संस्कृती फिदा होऊन अजून इकडचा नवरा करतात कधी कधी, हा असा विषय. सध्या लय दिवस आपलेच आपल्या वखंडी बसल्यात, पोरगी देण्यात. एम्सला नेलं, ॲडमिट करून घेतलं. पहिली गोष्ट रक्त चालू केलं, पेशंट वाचवलं बा त्यांनी. आजची परिस्थिती अशी, आजच्या तारखेची पेशंट जगलंय, वाचलंय, पण
डॉक्टरने असं सांगितलं की आम्ही ते जोडण्याचा चुंगी जोडण्याचा प्रयत्न केला, पण जे नैसर्गिक आहे त्याच्यात थोडासा बदल होणार, ते आता कमी होणार, ते होतच. आपला हात मोडून द्या, पाय मोडून द्या, त्याचं ऑपरेशन होऊ द्या, काय होऊ द्या, जसं पहिल्यासारखं नॅचरल तसं होतं का? नाही होत, थोडं कमतरता ते. आणि घरची काय म्हणतात, जाऊन द्या, जीव तर वाचला ना, बघू कसं. पण आता पुढे जाऊन काय दुःखाचा सामना करावा लागेल बिचाऱ्याला, ते योगेशला काही कारण नसताना, ते त्यालाच माहिती, असा विषय असतो. हे सगळं कळल्यानंतर त्याच्या स्टेटमेंटनुसार आरोपपत्र दाखल केलं इन्स्पेक्टर आर के सिंह यांनी. आणि ही अर्चना आहे, तिला अटक घेतली. तिचे जे व्हिडिओ आहेत, तिचे जे कॅप्सूल्स आहेत, तिचे जे मीडियाला दिलेल्या बाईट्स आहेत, त्या सोशल मीडियावर फिरत आहेत. कधी हे केलं, वेळ मिळेल तर बघा ती बाई काय. पण तिचा काही चेहरा आहे ना, ती इथपर्यंत घेतल्यामुळे काय पूर्ण दिसला नाही. त्यांच्यात पद्धती समजा इथपर्यंत पदर घ्यायची, तिचा चेहरा दाखवला. हा, पण कार्यक्रम असा करेक्ट केला. माझं एक आहे का, अखिल भारतीय ठोकेकर संघटनेला ही तुम्हाला वाचवायची फुल गॅरंटी देतो मी, फुल गॅरंटी. अगदी तुम्हालाही धोका नाही, तुमच्या चुंगीलाही धोका नाही. फक्त बायकोशी विश्वासघात करून बाहेर जे आकडा टाकलाय तेवढा काढा भाऊ तुम्ही. नाही तर स्टोरी फक्त तुमचा कार्यक्रम होऊन द्या, सोशल मीडिया द्या. महाराष्ट्रातले बरेचसे पोलीस स्टेशन माझ्याशी मला फार सहकार्य करतात. आम्हा जाऊन द्या गाडीमध्ये, कार्यक्रमच करून टाकतो तुमचा, थांबा. रामकृष्ण हरी.